श्लोक 15. अर्जुन उवाच पश्यामि देवांस्तव देवतेः सर्वांस्तथा भूतविशेषसङ्घान् ब्रह्माणमीशं कमलासनस्थं ऋषींच सर्वानुरगांश्च दिव्यान्. अर्थ, अर्जुन म्हणतोय, हे देवा, मी आपल्या शरीरात संपूर्ण देवता, संपूर्ण भूतसमूह, कमलासनस्थ असा चतुर्भुज ब्रह्मदेव, सर्व ऋषी आणि त्याचप्रमाणे सर्व दिव्य असे सर्पसुद्धा पाहत आहे. अर्जुन भगवंताला नमस्कार करून म्हणाला की मला काय काय दिसते आहे ते तुम्ही ऐका. आणि याचे वर्णन करताना तो सांगतोय की तुमच्या देहात मला सर्व देवतांचे दर्शन झाले आहे. या जगात अनेक प्रकारच्या अस्तित्वात असलेल्या सर्व गोष्टी त्यामध्ये आहेत. त्यांचे वेगवेगळे समुदाय श्रीकृष्णाचे देहात अर्जुन पाहत आहे. यामध्ये अनेक पशु जसे हत्ती, हरणे, लांडगे, वाघ, सिंह किंवा इत्यादी किंवा अनेक प्रकारचे पक्षी, कीटक, विविध माणसे, डोंगर, नद्या, पर्वत इत्यादी सर्वच काही त्याला दिसत आहे. त्याचप्रमाणे त्याला कमलासनावर बसलेले ब्रह्मदेव सुद्धा दिसत आहेत. आणि ईश म्हणजे सर्वांचा स्वामी असलेला असा शंकरही त्याला दिसत आहे. आणि त्याचबरोबर सर्व ऋषी, तपस्वी आणि दिव्य असे सर्पसुद्धा तो पाहत आहे. उरग म्हणजे उर म्हणजे छाती व पोट व ग म्हणजे जाणारे किंवा चालणारे. छाती व पोट यांच्या साह्याने ते चालणारे किंवा जाणारे म्हणजे ते उरग. शंकराचे दर्शन झाल्यानंतर त्यांचे बरोबर हे सर्व तर दिसणारच. शंकर योगी रूपात असतात. त्यांचे भोवती तपस्वी असे ऋषीमुनीसुद्धा असतातच. आणि या सर्व गोष्टी अर्जुनाला श्रीकृष्णाचे शरीराचे एका भागात दिसत आहेत. त्याला अजूनही पुष्कळ काही दिसत आहे. त्याचे वर्णन पुढील श्लोकात त्यांनी केले आहे, ते पाहूया. इथे थांबूया.